गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल। तर गाइस, आज आपण बनवणार आहोत वांग भरलेलं टिफिन। तर चला लगेचच व्हिडिओला स्टार्ट करूया। इथे मी घेतलेले आहे 7-8 वांगे, अजून 2 बटाटे। आता मी ज्या वाटण्यासाठी घेतलेलं आहे मिरची, खोबरं, लसूण, अद्रक, खोबरं हे सगळं घेतलं आहे भाजून। आणि आता कांदा सुद्धा भाजून त्याच्यामध्ये टाकणार आहे। चला लगेच आता जे आपण भाजून घेतलं त्याला आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये। एकदम बारीकीने आपल्याला ते वाटून घ्यायचं, कारण ते आपण टाकणार आहोत वांग्यामध्ये। तर त्या मसाल्यामध्ये मी टाकलेला आहे गरम मसाला, चवीनुसार मीठ, जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं। अजून आता टाकलेला आहे आमचा घरचा मसाला, तुम्ही मिरची पावडर सुद्धा टाकू शकता। आणि आता मी टाकलेली हळद, इथं 2 चमचे। अजून हे आहे मिरची पावडर। आता या सगळ्या मिश्रणला आपण चांगल्यापैकी मिक्स करून वांग्यामध्ये भरणार आहोत। पहिला चांगले मिक्स करूया आपण त्याला। तर गाइस, आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत शेंगदाण्याचं कूट, जे आपली वांग्याचं भरलेलं भाजी आहे ती खूपच चविष्ट लागणार आहे। तुमची भाजी जर तुम्ही टाकू शकता तर टाकूही शकता, असं काही नाही आहे। तर आता आपण जे मिश्रण केले ते वांग्यामध्ये भरूया। इथे सगळे वांगे झालेले आहे आपले भरून, किती सुंदर दिसत आहेत। आता मी कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे, जी कढाई तापलेली होती। तेल एकदम कडकडून तापल्यासारखं वाटलं पाहिजे। त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी, जिरे टाकायचे आहेत। त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे, हळद, मिरची पावडर आणि जो आपला वांग्याचा भरलेला मसाला होता उरलेला तो सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचा आहे। आता आपल्याला हे सर्व मिश्रण नीटपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, बिकॉज तो जो मसाला आहे तो सगळ्याला लागला पाहिजे आणि खालती जळायला नाही पाहिजे। नीट व्यवस्थित विचार करा, जळायला नाही पाहिजे, एकदम नॉन स्टिकी व्हायला हवा जो आपला मसाला आपण केलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला बटाटा ॲड करायचा आहे, जो आपल्याला कापलेला होता का वांग्यासोबत। आणि आपल्याला दोन्ही चांगल्यापैकी मिक्स करायचं आहे। वाफेवरती शिजून द्यायचा आहे आपल्याला जो मसाला आणि बटाटे होते त्याला। आता जे आपले बटाटे आणि मसाला आहे तो नीटपैकी शिजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये वांगा टाकून देऊया भरलेला। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया, बिकॉज थोडासा थिननेस सुद्धा दिसला हवा। आता ह्याच्यात आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅस करायचा आहे। ओके, चला भेटूया शिजल्यावरती। तर गाइस, जे आपलं वांग्याचं भरलेलं भाजी आहे ती खूप चांगल्यापणे शिजलेली आहे, खूप मस्त सुगंध येत आहे। तर ह्याच्यासोबत मी विचार केला की भाकरीसुद्धा थापायला हवी, तर मी 5-6 भाकऱ्या थापल्या असतील। तर त्यातली एक ही भाकरी जी तुम्हाला। तर गाइस, आपली जी भाजी आणि भाकरी सर्व झालेली आहे आणि सुगंध आणि टेस्ट खूपच मस्त आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आहे।